नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्याजणी मजेत असाल आणि माझे व्हिडिओज देखील पाहत असाल याची खात्री आहे मला. मैत्रिणींनो, भाजीत भाजी मेथीची आणि अमुक तमुक माझ्या प्रीतीची, हा उखाणा लग्नात तुम्ही सर्रास ऐकला असेल. पण खरंच ही मेथीची भाजी सगळ्यांना आवडते का? याच्या कडसरपणामुळे घरात एखादी तरी व्यक्ती अशी नक्कीच असते की ही भाजी पाहिल्यानंतर नाक मुरडते. मग आज आपण हीच भाजी टिफिनसाठी झटपट कशी करायची आणि ती न खाणाऱ्यांना सुद्धा कशी खायला लावायची हे पाहूयात. या भाजीसाठी मी बाजारातून ही एक जुडी मेथीची आणलेली आहे. ती आणल्यानंतर स्वच्छ निवडून, धुवून, बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 2-4 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. सुक्या मिरच्या देखील तुम्ही यात वापरू शकता. या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्यायच्या आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी. 3-4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला पाव चमचा हळद लागणार आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे. खवलेलं ओलं खोबरं लागणार आहे. मेथीचा कडसरपणा कमी होण्यासाठी खोबऱ्याचा फार उपयोग होतो आपल्याला. चिमूटभर हिंग लागणार आहे आपल्याला या रेसिपीमध्ये फोडणीत घालताना. खोबऱ्याबरोबरच आता या मेथीचा कडवटपणा बॅलन्स करण्यासाठी मी त्यात मूगडाळीचा वापर करणार आहे. मेथीची भाजी वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. या भाजीमध्ये तुम्ही चणा डाळ देखील वापरू शकता. काही जण त्यात बटाटे देखील घालतात. अगदी माझ्या घरात आम्ही या भाजीमध्ये पनीरचे बारीक तुकडे देखील घालतो. आता ही मूगडाळ मी 2-3 वेळेला धुवून घेतली आहे आणि साधारण अर्धा पाऊण तास मी या पाण्यात ती भिजत घातली, जेणेकरून ती लवकर शिजेल. चला तर मग आपण लगेचच पाहूयात ही भाजी आपण पटकन डब्यासाठी कशी करता येईल. मैत्रिणींनो, या भाजीच्या कृतीला सुरुवात करण्यापूर्वी मी गॅस ऑन करून घेतला आहे. आता त्यात गरजेनुसार मी 2 मोठे चमचे तेल घालते फोडणीसाठी. आता तेल थोडं तापू द्यायचं आहे आपण. तेल थोडं तापलेलं आहे. आता त्यात मी ह्या ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घालणार आहे. त्या लसणीच्या पाकळ्या थोड्या परतून घेऊयात आपण तेलात. या लसणीच्या पाकळ्या परतून झाल्यानंतर मी आता ह्या बारीक उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालते. त्या मिरच्या देखील तेलात थोड्या व्हायला द्यायच्यात आपण. त्यानंतर आता आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात फोडणीत. कांदा देखील तेलात आपण परतून घेऊयात. कांदा जास्त लाल व्हायला द्यायचा नाहीये, तो थोडा ट्रान्सपरंट झाला पाहिजे. हा कांदा थोडा तेलात होतोय त्यावेळेलाच मी हे पाव चमचा हिंग यात घालतीये. कधी कधी हिंग आपण आधीच तेलात घातल्यामुळे ते हिंग जळून जाण्याची शक्यता असते. म्हणून मी शक्यतो प्रयत्न करते की आपण कांदा घातल्यानंतर तो हिंग त्यात घालायचा आहे. आता कांदा थोडा झाल्यानंतर मी ही जी मूगडाळ भिजवली आहे ती मूगडाळ अशी पाण्यातनं निथळून घेऊन यात घालतीये. तशी मूगडाळ पटकन शिजते म्हणून आपण शक्यतो ती पाण्यात भिजवून ठेवली ना तर त्याचा कुकिंग टाईम आणखी जास्त कमी होऊन जातो. आता ही मूगडाळ देखील आपण परतून घेऊयात कांद्यासोबत.
आता या स्टेजला आपण भाजीचा अंदाज घेत चवीनुसार मीठ घालायचं आहे. नवशिक्यांना किंवा ज्यांना हा अंदाज कळत नसेल त्यांनी नंतर मीठ घातलं तरी चालणार आहे. पुन्हा एकदा आपण हे मिश्रण ढवळून घेऊया. आता थोडा वेळ आपण ही कढई अशी झाकून ठेवून ती डाळ व्हायला देऊयात, शिजायला देऊयात थोडीशी. मैत्रिणींनो, डाळीला वाफ म्हणजे 1-2 वाफा काढल्यानंतर आपण ती थोडीशी ढवळून घेऊयात. आणि आता त्यात मी पाव चमचा हळद घालणार आहे. सगळेच जण पालेभाज्यांमध्ये हळद घालत नाहीत, पण मला मुख्यत्वे करून ही हळद घातल्यानंतरचा भाजीचा रंग आवडतो म्हणून मी घालते. आणि मला असं वाटतं हळद घातल्यामुळे पालेभाजीची टेस्ट पण एनहान्स होते. आता ही हळद यात परतून घेतल्यानंतर मी मगाशी साहित्यात सांगायची विसरले, मी थोडीशी म्हणजे 1 चमचा धणेपूड देखील यात घालणार आहे. आता ही धणेपूड आपण परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चा वास थोडा निघून गेला पाहिजे. आता आपण यात ही बारीक चिरून घेतलेली मेथी घालूयात. आणि हे मिश्रण एकजीव करून घेऊयात, व्यवस्थित ढवळूयात ते. पालेभाज्यांच्या अंगी स्वतःच असं एक पाणी असतं, त्याच्यामुळे त्या तशा वाफेवर व्यवस्थित शिजतात. कोणत्याही प्रकारचं ॲडिशनल पाणी आपल्याला घालायची गरज नसते. ही भाजी देखील आपण वाफेवरच करणार आहोत, शिजवणार आहोत. मेथीचा कडसरपणा कमी करण्याकरता आपण याच स्टेजला थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून यात घालू शकतो. आता ही परतून घेतल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवूयात आणि 1-2 वेळा वाफ काढून घेऊयात. मैत्रिणींनो, डाळीला 1-2 म्हणजे या भाजीला 1-2 वाफा काढल्यानंतर आता मी ते ताटवरचं बाजूला गेलेलं आहे आणि आपण पाहू शकतोय भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आणि हे भाजीतले डाळीचे कण देखील हे बघा शिजलेले आहेत बऱ्यापैकी. आता या स्टेजला आपण 1 मोठा चमचा ओला नारळ घालणार आहोत किसलेला. एक 1.5 चमचा जितकं तुम्हाला आवडेल तितका तो नारळाचा किस त्यात घाला आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्या. गॅसची आच आता तुम्ही कमी करा, कारण खोबरं घातल्यामुळे ही भाजी पटकन करपण्याची शक्यता असते. या स्टेजला वाटल्यास तुम्ही भाजीतलं मीठ देखील चेक करू शकता. तुम्हाला ते कमी वाटेल तर वाटल्यास तुम्ही त्यात ते वाढवू शकता. आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून 1 ते 2 वाफा काढूयात. आता 1 ते 2 वाफा काढल्यानंतर आपण हे झाकण बाजूला करून पाहिलं तेव्हा हे लक्षात आलं की आता ही भाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय ही बघा. आता ही भाजी मी एका सर्विंग बोलमध्ये किंवा एका सर्विंग ट्रेमध्ये काढून घेते. तुम्ही या भाजीमध्ये खोबऱ्याऐवजी दाण्याचं म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील वापरू शकता, त्यामुळे देखील ही भाजी चवीला उत्तम लागते. आपण त्यावर पुन्हा ओला नारळाचा किस थोडासा सजावटीसाठी घालू शकतो.
ही पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही देखील ही भाजी माझ्या पद्धतीने जशी मी दाखवली आहे तशी करून पहा. तुमची ही भाजी बनवण्याची काही वेगळी पद्धत असेल तर ती देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझं चॅनल पाहत राहा, ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.